संत तुकाराम महाराज संपूर्ण ऐतिहासिक जीवनगाथा संक्षिप्त मराठी। जन्म आणि कुटुंब। संत तुकाराम महाराज यांचा जन्म इ. 1598 शके 1520 मध्ये पुणे जिल्ह्यातील देहू या गावात वसंत पंचमीला झाला। त्यांचे वडील बहेबा बोल्होबा आणि आई कनकाई। तुकाराम महाराजांचे कुटुंब प्रतिष्ठित महाजन होते, पिढ्यानपिढ्या विठोबा उपासक। बालपण सुखात गेले, पण वयाच्या 18व्या वर्षी आई वडिलांचे निधन, नंतर दुष्काळात पहिल्या पत्नी व मुलाचा मृत्यू। दुसरी पत्नी जिजाबाई आवली, जी कडक स्वभावाची होती। व्यवसाय आणि संसार। तुकाराम महाराज व्यवसायाने सावकार होते। त्यांनी अनेक गरजूंची कर्जे माफ केली, लोकांना मदत केली। संसारात असताना देखील त्यांचे मन विठोबाच्या भक्तीत रमले। संसारातील सुखदुःखाचा त्याग केला। आध्यात्मिक प्रवास। तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे महान संत आणि कवी होते। विठोबा हे त्यांचे आराध्य दैवत। भावनाथ डोंगरावर जाऊन नामस्मरण ध्यान करीत असत। रामकृष्ण हरी मंत्राचा स्वप्नात उपदेश मिळाला, त्यानंतर त्यांचे जीवन भक्तिमार्गात बदलले। त्यांच्या अभंगवाणीमुळे समाजात जागृती, समता, माणुसकीचा संदेश दिला। साहित्य आणि अभंग। तुकाराम महाराजांनी सुमारे 4000 अभंग रचले, जे संताजी जगनाडे यांनी लिहून ठेवले। त्यांचे अभंग सहज, ओघवत्या भाषेत, सामान्य जनतेला समजतील असे होते। त्यातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, अन्याय यांचा विरोध केला। विरोध आणि संघर्ष। देहूतील मंबाजी बुवा, पुण्याजवळील रामेश्वर भट यांसारख्या विरोधकांनी त्यांना त्रास दिला। रामेश्वर भट यांनी त्यांना अभंग इंद्रायणी नदीत फेकण्यास भाग पाडले, परंतु काही दिवसांनी ते अभंग अक्षत स्थितीत परत मिळाले, यामुळे विरोधकही त्यांच्या भक्तीत सामील झाले। शिवाजी महाराज आणि तुकाराम। छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या भक्तीत वर्तनाने प्रभावित होते। त्यांनी तुकाराम महाराजांची भेट घेतली, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले। समाजहित आणि शिकवण। तुकाराम महाराजांनी समतेचा, प्रेमाचा, माणुसकीचा संदेश दिला। त्यांनी सर्व समाज श्रीमंत व्हावा, कोणीही दुःखी राहू नये अशी शिकवण दिली। त्यांचे जीवन म्हणजे त्याग, क्षमा, सहिष्णुता आणि भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण। अंतिम काळ आणि वैकुंठगमन। फाल्गुन वद्य द्वितीया तुकाराम बीज या दिवशी तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाले, असे मानले जाते। त्यांच्या वैकुंठगमनाबद्दल अनेक आख्यायिका, भक्तिगाथा सांगितल्या जातात। गावकऱ्यांनी प्रत्यक्ष विमानातून त्यांचे गमन पाहिल्याचा समज आहे। वारसा। तुकाराम महाराजांचा वारसा आजही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात जिवंत आहे। त्यांची पालखी यात्रा, अभंग आणि शिकवणी वारकरी संप्रदायाच्या हृदयात आहेत। तुकाराम महाराजांची दानशूरता। तुकाराम महाराजांनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवा, भक्ती आणि दानधर्म यासाठी समर्पित केले। त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील आर्थिक संकटांमध्येही दानधर्म सोडला नाही। गरजू, भुकेले आणि दुःखी लोकांना मदत करण्यास ते सदैव तत्पर असत। त्यांच्या अभंगांमध्ये जे का रंजले गांजले या ओळींमधून त्यांनी समाजातील दुर्बल, पीडित आणि उपेक्षित घटकांसाठी सहानुभूती आणि मदतीचा संदेश दिला आहे। तुकाराम महाराज म्हणतात, तोची साधू ओळखावा, जो आपुले दुःख विसरून दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो। हीच त्यांची दानशूरतेची खरी ओळख। दानशूरतेचे अभंगातील प्रतिबिंब। तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ भक्तिसाहित्य नाही, तर ते समाजातील दान, सहकार्य आणि एकात्मतेचे प्रतीक आहेत। त्यांच्या अभंगांमध्ये त्यांनी दान हे केवळ धनाचे नसून प्रेम, सहानुभूती आणि वेळ यांचेही असू शकते, असे सांगितले। आपुल्या जीवाचे दान देणे ही तुकारामांची शिकवण आहे। ते म्हणतात, देणाऱ्याचे हात नेहमी वर असावेत। समाजातील प्रभाव। तुकाराम महाराजांनी समाजातील भेदभाव, अन्याय आणि कर्मकांडांना विरोध करत दानशूरतेच्या माध्यमातून समाजात समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला। त्यांच्या दानशूरतेमुळेच ते सर्वसामान्य जनतेच्या हृदयात स्थान मिळवू शकले। त्यांच्या कीर्तन, प्रवचन आणि अभंगांमधून त्यांनी लोकांना दानधर्माचे महत्त्व पटवून दिले। दानशूरतेचे उदाहरण। तुकाराम महाराजांचे जीवन म्हणजेच दानशूरतेचा आदर्श आहे। त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील अडचणी, दुष्काळ आणि उपासमार यांचा सामना करताना देखील इतरांना मदत करण्यास कधीही मागे हटले नाही। त्यांनी आपल्या मालमत्तेचा, धान्याचा आणि वेळेचा उपयोग नेहमीच समाजाच्या कल्याणासाठी केला। त्यांच्या घरात आलेल्या कोणत्याही पंथ्याला, भुकेल्याला किंवा गरजूला त्यांनी कधीही रिकाम्या हाताने परत पाठवले नाही। तुकाराम महाराजांची शिकवण आणि आजचा काळ। आजच्या काळात तुकाराम महाराजांची दानशूरतेची शिकवण अत्यंत महत्त्वाची आहे।
समाजातील विषमता, गरिबी आणि अन्याय दूर करण्यासाठी त्यांच्या विचारांचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यांच्या अभंगांमधून मिळणारी प्रेरणा आजही लाखो लोकांना समाजसेवा आणि दानधर्मासाठी प्रेरित करते. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.